नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत आणि साम टीव्हीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या विशेष सेगमेंटचं नाव आहे ते म्हणजेच आज काय विशेष. आणि या विशेष सेगमेंटमध्ये आपण महत्त्वाच्या काही घडामोडी पाहत असतो, त्यांचा अगदी सविस्तर आढावा घेत असतो. अशाच काही घडामोडींचा आढावाही आज आपण घेणार आहोत. तर यामध्ये पहिली बातमी आहे राज्यातल्या निवडणुकांची. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. आता 3च टप्पे का, ते कोणाच्या फायद्याचे ठरणार, या संदर्भात अगदी विस्तृत बातमी आपण पाहणार आहोत. दुसरी बातमी आहे मनसे ठाकरे सेनेच्या युतीची. काल उद्धव ठाकरेंनी संकेत दिल्यावरती आज राज ठाकरे बातमी देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण शिवतीर्थावरती वेगवान घडामोडी घडतायत. ती बातमीही आपण अगदी सविस्तर पाहूयात. आणि तिसरी महत्त्वाची बातमी आहे जगावरच्या मोठ्या संकटाची. पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलेलं आहे. महामारी पुन्हा येणार आहे का, असा प्रश्नही पडलाय. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, तर दुसरीकडे बाबा वेंगानंही मोठं भाकीत केलंय. आणि ती बातमी सुद्धा सविस्तर पाहूयात. तर अगदी सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात जास्त चर्चिली जाणारी बातमी ती म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का. महत्त्वाचं आहे कारण तब्बल 18 ते 19 वर्षांनंतर हे दोघे पुन्हा येतील अशी साथ घातली जाते आणि त्याला दोघांकडनंही सकारात्मक प्रतिसाद येतोय. कारण आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संदेश नाही थेट बातमी देणार असं म्हटलंय. आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवरती मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवतीर्थावरती ही बैठक पार पडणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर या संदर्भात सविस्तर अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर. आपण थेट जाऊयात. तर वैदेही, आपण पाहतोय शिवतीर्थावरती अतिशय वेगवान घडामोडी घडतायत. आज महत्त्वाची बैठक आहे. कुठले महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चिले जातील? सध्या राजकारणामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहे. खास करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली या महत्त्वाच्या बैठकीमध्ये चर्चा होताना देखील बघायला मिळत आहे. दुसरीकडे जर बघितलं तर हे दोन्ही राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते सध्या महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे हे चाचपण्याचा देखील प्रयत्न करतायत. कालपासून शिवतीर्थ येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये विभागाध्यक्षांच्या केंद्रीय समितीचा अहवाल जो आहे तो काल या ठिकाणी राज ठाकरे यांच्या समोर सुपूर्द केला. आज उपविभागाध्यक्षांच्या केंद्रीय समितीचा अहवाल राज ठाकरे यांच्यासमोर सुपूर्द करणार आहे. मात्र या अहवालाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच मुंबईमध्ये सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर नेमकी काय स्थिती होऊ शकते याची देखील चाचपणी आज राज ठाकरे आपल्या या बैठकीमध्ये घेऊ शकणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्याचप्रमाणे 18 ते 19 वर्षांनंतर मराठी माणसाच्या निमित्तानं या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी मागणी ठिकठिकाणी होत असताना, तसे बॅनर अनेक ठिकाणी लावले गेले असताना देखील काय नेमकी स्थिती आहे, खरंच यामुळे फायदा होऊ शकतो का, या सगळ्या संदर्भातली देखील चाचपणी होणं अपेक्षित असल्याचं मत देखील व्यक्त करण्यात आलंय. काल जर आपण बघितलं तर मनसेच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे, त्यांनी राज ठाकरे यांना फोन करून युती संदर्भात बोलणी गेली पाहिजे. मात्र त्यानंतर तासाभरातच आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं बघायला मिळालं. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच नेमकं होणार, त्याच्यामुळे नेमकं काय आता पुढल्या आगामी काही दिवसांमध्ये होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण 2014 आणि 2017 साली मनसे आपल्याला पाहावं लागणार आहे की या बैठकीत काय होतंय. कारण की युती संदर्भातली महत्त्वाची चर्चा होणार आहे, त्याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. त्यानंतर आपण पाहूयात की नेमकं हे जे मनसे आणि ठाकरे यांचं मनोमिलन होणार आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचं युतीसाठी मनोमिलन सुद्धा झालेलं आहे. पण पक्षप्रमुखाचं मनोमिलन नेमकं कधी होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार, उद्धव ठाकरेंनी युतीसाठी कोणते संकेत दिलेत, त्या संदर्भातला अगदी सविस्तर रिपोर्ट पाहूयात. महाराष्ट्रासाठी ठाकरे एकत्र येणार. उद्धव राज जपणार ठाकरे ब्रँड.
कार्यकर्त्यांची एकी, मग होणार युती? महाराष्ट्राच्या हितापुढे कुणीही मोठं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चेची कवाडं उघडली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक भूमिका घेतल्यानं उभ्या महाराष्ट्राचं ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष लागून राहिलं। राज्याच्या चौकाचौकात चावडीबावडीपासून सर्वत्र ठाकरेंच्या युतीचीच चर्चा सुरू झाली, परंतु ही केवळ चर्चाच असताना दोन्ही पक्षाकडून युतीसाठीचा जाहीर पुढाकार काही पाहायला मिळाला नाही। परंतु आज मात्र उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे युतीवर शिक्कामोर्तब म्हटलं जात आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याआधी ठाकरे बंधूंचे फोन झाले असतील असं म्हणत संजय राऊतांनी चर्चेचं सुतोवाच केलं। परंतु महाराष्ट्राच्या मनापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात युती आहे का असा प्रश्न विचारून संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंचा चेंडू पुन्हा मातोश्रीच्या अंगणातच टोलवलाय। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी? या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। दरम्यान पक्षप्रमुख आणि नेते यांचा युतीसाठीचा निर्णय होत नसताना कार्यकर्ते मात्र युतीसाठी एकत्र आल्याचं दिसतंय। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी, की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, तशा प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं। सेना मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं। आता या युतीच्या घोषणेचा मुहूर्त हा 14 जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवसाला ठरतो की 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर हे सगळं नेमकं ज्यामुळे घडतंय ते म्हणजेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 4 महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं 6 मेला दिले आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारीही सुरू केली आहे। प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार 3 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं नियोजन होत असल्याचंही सांगितलं जात आहे। तर नेमकं किती पालिका आणि झेडपीची निवडणूक बाकी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अगदी सविस्तर पाहूयात। तर एकंदरीतच महापालिका आहेत 29, नगरपालिका आहेत 257, जिल्हा परिषद आहेत 26,
पंचायत समित्या आहेत 288. आणि या सगळ्या ठिकाणी एकंदरीतच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडेच आता लागलेलं आहे. तालुका पातळीवर प्रचाराच्या संधीसाठी 3 टप्पे उपयुक्त ठरणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय. महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून शक्ती पणाला लावू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर केवळ महापालिकांपुरताच प्रभाव पडेल का, हा प्रश्नही उपस्थित केला जातोय. 3 टप्प्यात निवडणुका घेतल्या तर ग्रामीण भागात महायुतीलाच फायदा होऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवली जाते, तेही चाचपणं महत्त्वाचं आहे. दरम्यान पुण्यातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी हाच एकमेव पर्याय असं वक्तव्य केलंय अजित पवारांनी. पुणेकरांना चेहरा हवा असतो आणि माझा चेहरा पुण्यात चालतो, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी माझा चेहरा घेऊन जा असं आवाहन अजित पवारांनी भाजपकडील पुणे महापालिका जिंकण्यासाठी केलेलं आहे. ही जिंकण्याची नवी रणनीती असल्याचं आता बोललं जात आहे, त्यामुळेच महायुतीतच वादाची ठिणगी पडण्याचीही शक्यता आहे. आवाज द्यायचा आहे की पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता, पुणेकरांच्या समस्या सोडवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव उपाय आहे. हेच आपल्याला करायचंय आणि त्यामध्ये तिथं चेहरा लागतो. चेहरा लागत असताना त्यामध्ये माझा चेहरा जरा बरा आहे, त्याच्यामुळे माझा चेहरा घेऊन आपण पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये जाण्याचं काम करू. तर एकीकडे महापालिकेचे वेध लागलेले, त्यानुसार सगळेजण प्रतिक्रिया देत आहेत, घडामोडी घडतायत, तर दुसरीकडे याचाच एक भाग म्हणजे ठाकरे बंधूंची युती हे चर्चेलं जात आहे. आणि या चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या नेत्यानं खदखद व्यक्त केलेली आहे. 2019च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं अशी खदखद आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे. सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता असंही जाधवांनी ठणकावून सांगितलंय. 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आला संतोष सगळे मीच होतो ना, मला घेतलं नाही. तो माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही. या राजकीय घडामोडीनंतर आता बातमी आहे महाभयंकर संकटाची. कोविड नंतर आता एक नवीन घातक व्हायरस जगाच्या उंबरठ्यावरती आहे. HK-U5-CoV2 असे या व्हायरसचं नाव आहे. तर या व्हायरसमुळे कोविडपेक्षा जास्त मृत्यूचं तांडव घडू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हा विषाणू वटवाघळांमध्ये आढळलेला आहे, मात्र हा विषाणू भविष्यात मानवांसाठी धोकादायक ठरू शकतो अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की आता जगामध्ये सध्या कोरोना डोकं वर काढताय, कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत जास्तीत जास्त, आणि अशामध्ये आता एक नवीनच विषाणू समोर आलाय जो अगदी कोविडपेक्षा सुद्धा जास्त हानिकारक आहे असं बोललं जात आहे. या नव्या व्हायरसचं नाव आहे ते HK-U5-CoV2 आणि हा जो व्हायरस आहे तो जास्त मृत्यू तांडव करू शकतो असंही वर्तवलं जात आहे, भाकीत वर्तवलं जात आहे. वटवाघळांमध्ये सध्या हा विषाणू आढळतोय, मात्र लवकरच तो मानवांसाठी धोकादायक ठरू शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून आता एका नवीन व्हायरससाठी जग तयार आहे का, हा एक प्रश्न आहे. तर हा व्हायरस तर वाढतोय, मात्र राज्याची चिंता देखील वाढतीये ती कोरोनामुळे. राज्यात 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. मुंबईत 37, पुण्यात 50 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात 557 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. आजपर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झालेला आहे. आणि म्हणून रोजच वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे टेन्शनही तेवढंच वाढत आहे. तर जिल्हा पातळीवर सुद्धा आता कोरोनाचे रुग्ण आढळायला लागलेत आणि अशात परभणीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलाय. एका डॉक्टरला कोरोनाची लागण झालेली आहे. तर आरोग्य विभागाकडून कोरोना कक्ष आता सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये तपासण्यांना सुद्धा सुरुवात झालेली आहे. अँटीजेन किट, PPE किट, ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आलेली आहे. परभणी आपण पाहतोय
परभणीमध्ये डॉक्टरलाच कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यामुळे आरोग्य विभाग आता सतर्क झालेला आहे. वेगवेगळ्या सुविधा ज्या असतात, ज्या कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी महत्त्वाच्या असतात, त्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत, ज्यामध्ये अँटीजेन किट आहे, PPE किट आहे, ऑक्सिजन बेड आहेत, ICU मध्ये सुद्धा काही बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि जर कुणालाही लक्षणं आढळली तर त्यांनी त्वरित लगेच रुग्णालय गाठावं आणि जाऊन आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. येत्या 7 जूनला काहीतरी मोठं भयानक घडणार आहे. लक्षात ठेवा तारीख, ती म्हणजेच 7 जून. कारण बाबा वेंगांच्या भाकितानं संपूर्ण जग हादरलेलं आहे. जगात होणारी युद्ध, हवामानामुळे होणारे मोठे बदल, या सगळ्या गोष्टी समोर असतानाच आता एका रहस्यमय भविष्यवाणीनं लोकांची झोप उडाली आहे. बल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकितं केली आहेत. त्यांनी अनेक भाकितं खरी सुद्धा ठरली आहेत आणि अशात आता त्यांनी एक 7 जून संदर्भात रहस्यमय असं भाकीत केलेलं आहे. काय भविष्यवाणी केली आपण पाहतोय. 7 जून तारीख खूप खास आणि धोकादायक आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यात तीव्र चुंबकीय हालचाली होणार आहेत. हवामान आणि मानसिक स्थिती दोन्ही प्रभावित होण्याची शक्यता आहे. आणि आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या आता 3 ऐवजी 4 फेऱ्या घेतल्या जातील. शिवाय व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येणाऱ्या जागांचे अर्जही महाविद्यालयांबरोबरच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं नुकताच एक महत्त्वाचा GR जाहीर केलाय आणि त्यानुसार शालेय बस चालकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. दर आठवड्याला चालक, महिला परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची मद्यपान आणि अंमली पदार्थ तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. तसे निर्देशच जारी करण्यात आले. शाळांनी अशा चालकांची नियुक्ती करताना अत्यंत काटेकोरपणे पार्श्वभूमी तपासणी करावी असे आदेश शिक्षण विभागाने दिले. तर बस चालकांची पार्श्वभूमी तपासणी करणं आता बंधनकारक असणार आहे. दर आठवड्याला मद्य आणि अंमली तपासणी करा असे निर्देश आहेत. प्रत्येक शालेय बसमध्ये GPS यंत्रणा आणि कॅमेरे अनिवार्य असतील. पालकांनी चालकाची ओळख आणि तपासणी माहिती शाळेला देणं बंधनकारक आहे. महिला बस चालकांची नियुक्ती प्रोत्साहित करण्याचे निर्देशही दिले गेले. आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील संविधान चौकाजवळील 5 उपाहारगृह जमीनदोस्त करण्यात आली आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाचं अतिक्रमण पथक, लष्करी बंदोबस्त आणि 4 JCBच्या सहाय्यानं ही धडक कारवाई करण्यात आली आणि यावेळी एरवी गजबजलेला दिसणारा आणि अरुंद वाटणारा हा चौक आता चांगलाच विस्तीर्ण आणि मोकळा दिसतोय. सेंटरमध्ये जवळजवळ 9 ते 10 दुकानं, म्हणजे 100-150 लोकांचा रोजगार त्यांना भेटत होता. असं काय आलं की आम्हाला नोटीस न भेटता ही कारवाई यांनी का केली आणि आम्ही यांना रिक्वेस्ट करून बी हे का थांबले नाही आणि सील करून लगेच दुसऱ्याशी पाडायची जी कारवाई केली, त्याच्यामुळं तोंड बघून कामं होतात का काय अशी शंका मला निष्पन्न झालेली आहे. थेट जातोय सोलापुरात. सोलापूरच्या टेंभुर्णी तालुक्यात पोलिसांनी गुन्हेगारांची परेड घेतलेली आहे. सराईत गुन्हेगारांना रांगेत उभं करून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सज्जड दम भरलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा कोणी भंग कराल तर थेट मकोका लावणार, MPAD आणि तडीपारीची कारवाई केली जाणार असा इशारा नारायण पवारांनी दिलाय. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं आता गुन्हेगारांचे चांगलेच धाबेदड आणले. पोलिसांनी अशा प्रकारची पहिल्यांदाच कारवाई सुरू केल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केलेलं आहे.
सांगून तडीपार करणार आहे सगळ्यांना, पण लक्षात घ्या ज्यांच्यावर 107 झाली 110 झाली. तर आता वेस्टर्न रेल्वेने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी आता त्यांना 3 दिवस मेगा ब्लॉक जो असणार आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे. पुढील 3 दिवस रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे. आजपासून सोमवारपर्यंत मध्यरात्री 12:45 ते अगदी 3:15 हा ब्लॉक असेल आणि म्हणून आज शेवटच्या 2 चर्चगेट विरार गाड्या रद्द होणार आहेत. उद्या सकाळी 10:35 दुपारी 3:35 चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल.